प्रेमरंग या पुस्तकाचं काव्यसंग्रहाचं आज इथे प्रकाशन होणार आहे आणि एकापेक्षा एक दिग्गज अशी मंडळी इथे त्यासाठी उपस्थित झालेली आहेत. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पाटील कुटुंबियांतर्फे शोभा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर बसावं. सर्वप्रथम आपण सर्व मान्यवरांचं ग्रंथालीच्या प्रथेप्रमाणे पुस्तक भेट देऊन स्वागत करणार आहोत. मी धनश्री धारप यांना विनंती करतो की त्यांनी शोभा पाटील यांचं पुस्तक भेट देऊन स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर प्रल्हाद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी नामदेव कोळी यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर डॉक्टर सतीश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी अरुण शेवते सरांचं स्वागत करावं. लतिका भानुशाली यांना विनंती करतो की त्यांनी अरविंद जगताप यांचं स्वागत करावं. आणि सुदेश हिंगलासपूरकर यांनी गजेंद्र अहिरे यांचं स्वागत करावं. यानंतर पाटील कुटुंबियांतर्फे एक सुंदरशी भेट बुद्धमूर्तीची आजच्या सर्व मान्यवरांना देण्याची विनंती मी शोभा पाटील यांना करतो. सर्वप्रथम नामदेव कोळी यांना त्यांनी भेट द्यावी. यानंतर अरुण शेवते सरांना भेट द्यावी. धन्यवाद. यानंतर गजेंद्र अहिरे यांना भेट द्यावी. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद जगताप यांना भेट द्यावी. धन्यवाद. ग्रंथालीचं एक मोठं भाग्य आहे की ग्रंथालीने खूप मोठी माणसांची संपत्ती जमा केली आहे आणि ही माणसांची जी संपत्ती आहे ह्याच जोरावरती ग्रंथाली आज इतकी वर्ष वाटचाल करते आहे. गावोगाव पसरलेल्या वाचकांना आणि लेखकांना ग्रंथाली हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि हे ग्रंथालीचं प्रतिभांगण हा एक नवा उपक्रम, नवी वास्तू आहे की जिथे समाजातली अनेक वेगवेगळी चांगली माणसं यावीत, त्यांनी इथे चांगल्या गोष्टींवर चर्चा करावी, यातून काही चांगलं घडावं म्हणून ही वास्तू आपण प्रचलित केलेली आहे, ज्याच्यामध्ये आता वेगवेगळे आपण कार्यक्रम करतो आहे. तर ही जी माणसं जोडलेली आहेत तसं पाटील कुटुंबसुद्धा ग्रंथालीबरोबर जोडलं गेलं आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की सुदेश हिंगलासपूरकर सरांनी पण एक भेटवस्तू त्यांच्या ग्रंथालीने त्यांच्या वतीने स्वीकारावी ही वस्तू. धन्यवाद. यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम तर सुरू होणार आहे, पण त्याआधी ग्रंथालीच्या वतीने हिंगलासपूरकर सर एक छोटंसं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. डॉक्टर किसन पाटील सर यांचा प्रेमरंग हा काव्यसंग्रह ग्रंथालीकडे जो आला तो किशोर मेढे सर माझ्याकडे घेऊन आले होते आणि नंतर त्यांच्या माझ्या 2 भेटी झाल्या. खरं तर सर असताना हा कार्यक्रम झाला असता तर मला खूप जास्त आनंद मिळाला असता. ठीक आहे, घडतं असं कधीतरी. आज गजेंद्र अहिरे, अरविंद जगताप, अरुण शेवते, नामदेव कोळी ही सगळी मंडळी आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत आणि त्यांच्या या सगळ्यांच्या उपस्थितीत हा काव्यसंग्रह प्रकाशित होतो आहे, याचा आम्हाला आनंद होतो आहे. आता आपण सगळी मंडळी आपण जमलेलो आहोत या प्रतिभांगण या वास्तूत. इथे आम्ही काय करणार आहोत, आमचं काय पुढचं स्वप्न आहे ह्याच्याबद्दल आणि ग्रंथाली आत्ता येत्या 2.5 वर्षात काय करणार, कारण 2.5 वर्षांनी आम्ही ग्रंथालीची 50 वर्ष पूर्ण करणार आहोत. मग एक संस्था 74 साली सुरू होते, जिला स्वतःची जागा नसते, पत्रकार सगळे एकत्र येतात, 25-25 रुपये गोळा करतात, 4 पुस्तकं वाचकांना देतात आणि मग पूर्ण महाराष्ट्र बिंदून काढतात, नंतर महाराष्ट्राच्या बाहेर जातात, मग 7 समुद्रावर बाहेर जातात. असा सगळा ग्रंथालीचा प्रवास चालू आहे आणि 2.5 वर्षांनी आम्ही 50शीचा टप्पा काढतो. या मधल्या काळात आम्ही काय काय सुरू केलं,
लॉकडाऊनच्या काळात ग्रंथालयाने काय सुरू केलं तर ग्रंथालयाने आपलं ग्रंथालय वॉच हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. या यूट्यूब चॅनलवरती आम्ही 3 कार्यक्रम सादर करतो. पहिला कार्यक्रम म्हणजे साहित्याच्या पारावरती, त्याचे एकूण 80 भाग झालेले आहेत आणि आमचे 250 भाग करण्याचं स्वप्न आहे. 50 म्हणजे आमची 50शी असेल त्या तिथपर्यंत. दुसरा आमचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे ग्लोबल साहित्य सफर. त्यात जगातली जी चांगली क्लासिक्स आहेत, वेगळ्या देशातली जी गाजलेली, त्याची ओळख मराठीनं करून दिली जाते. राजीव श्रीखंडे त्या पुस्तकाची आणि त्या लेखकाचा परिचय करून देतो. हे सुरू करण्यामागचं कारण असं होतं की ज्यावेळी मी ग्रामीण भागात पुस्तकांची एक्झिबिशन करायला जायचो त्यावेळी मला जाणवायला लागायचं की तिकडची मुलं आता चांगली शिकली आहेत, त्यांना जर जगातली चांगली पुस्तकं कळली तर ती सगळी मुलं त्या पुस्तकाकडे येतील. म्हणजे जसा चांगला सिनेमा आपल्याला बघायला फिल्म सोसायटीनी शिकवला, मग आता तर तुम्हाला सगळं नेटफ्लिक्सवरती बघायला मिळतं, ॲमेझॉनवर. पण त्या आधीच्या काळी तसं नव्हतं. प्रभात चित्रमंडळ होतं, पुण्यातला आशय फिल्म क्लब होता, त्यांनी चांगला सिनेमा कसा बघायला शिकवलं. तसं आम्हाला वाटलं आम्ही पुस्तकात काम करत असल्यामुळे चांगली पुस्तकं जर या ग्रामीण भागातल्या मुलांना कळली तर आज ना उद्या ते मुलं सगळी त्या पुस्तकांकडे येऊ शकतात. म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. तिसरा जो कार्यक्रम आहे तो लोकल लेखिका, भारतातल्या चांगल्या ज्या लेखिका आहेत आणि जगभरातल्या ज्या चांगल्या लेखिका आहेत त्यांच्या पुस्तकांचा परिचय आणि त्या लेखिकेचा परिचय या संजीवनी खेर करून देतात. असे 3 कार्यक्रम आत्ता आम्ही त्याच्यावरती या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आहे. चौथा कार्यक्रम जो आहे आम्ही जो सुरू करणार आहोत तो आमचा 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तो शिक्षक आणि पालकांसाठी आहे. जाणता सुजाणता ही मालिका आहे आणि याचं सगळं जे काम आहे ते पूर्ण डिमेलो सर म्हणून आहेत वसईचे, ते करणार आहेत. ते 2 ऑक्टोबरला सुरू होईल. त्यानिमित्ताने काही शिक्षकांसाठी इथे वर्कशॉप आयोजित केली जातील. विविध नाट्यसंस्थांशी आम्ही आत्ता संपर्क करतो आहोत. इथे काही नाट्य वाचनाचे कार्यक्रम इथे करता येऊ शकतील. काही चांगली स्क्रीनिंग्स असतील तर त्या स्क्रीनिंगची इथे करण्याची सोय आम्ही इथे करणार आहोत. ही वास्तू कोणाला मी भाड्याने देणार नाही आहोत. इथे येऊन त्यांनी काहीतरी आपला कार्यक्रम सादर करावा, त्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज करायचे ते त्यांनी करावं, त्यासाठी ही सगळी वास्तू आहे. ग्रंथालयाने जसं आत्ता ज्यावेळी चळवळ सुरू केली त्यावेळी ग्रंथालयाने वाचा म्हणून तुम्हाला सांगितलं, पुस्तक विकत घ्या, वाचा. ज्यावेळी आम्ही ग्रंथालय वॉच हे यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी तुम्ही चांगलं बघा हे आम्ही सांगितलं. आत्ता आम्ही ज्यावेळी अमेरिकेला गेलो होतो अधिवेशनाला त्यावेळी ग्रंथालय लिसन नावाने स्वतःची ऑडिओ बुक्स आम्ही तयार केलेली आहे. एकूण आत्तापर्यंत आम्ही 4 ऑडिओ बुक्स तयार केलेली आहेत. त्यात एकूण 22 पुस्तकं आहेत, त्यातल्या वेगळ्या कथा घेतलेल्या आहेत आणि ती ऑडिओ बुक तयार केलेली आहेत. त्याला अमेरिकेत आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आत्ता आम्ही ऑस्ट्रेलियाला 21 तारखेला जाणार आहोत, तिथेही आम्ही त्याचं लॉन्चिंग करू. आणि दिवाळी पहाटच्या वेळी आम्ही जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम करतो दरवर्षी, त्यावेळी आम्ही ती भारतातील ग्रंथालय लिसन हे लॉन्च करू. दरवर्षी ग्रंथालय 5 दिवाळी अंकांना घेऊन एक स्कीम करते. त्यात मौज असतो, ऋतुरंगाचा दिवाळी अंक असतो, माझा दिवाळी अंक, पद्मगंधा, शब्दऋषी, असे 5 दिवाळी अंक तुम्ही 1250 रुपयात घेतले तर तुम्हाला तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम तिथे येऊन लाईव्ह बघताच येईल. समजा तुम्ही नाही आला तर त्याचा आम्ही तुम्हाला पासवर्ड एक देऊ, तुम्ही स्वतः तर बघू शकाल, अन्य 5 जणांना तुम्ही त्याचा पासवर्ड देऊ शकाल आणि तेही तो कार्यक्रम बघू शकतील. आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना 4 ऑडिओ बुक देणार आहोत. तर अशा या स्कीममध्ये तुम्ही समाविष्ट व्हावं. 1250 रुपये भरावे असं मी या निमित्ताने तुम्हाला सांगेल. तर अशा प्रकारच्या ग्रंथालय खूपशा ॲक्टिव्हिटीज करत असतं. तुमच्यामुळेच ग्रंथालयाने 48 वर्षाचा टप्पा गाठलेला आहे. पुढची 2 वर्षेही वाचकांच्याच भरोश्यावरती ग्रंथालय पूर्ण करेल. तर असंच सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी तुमचं लाभो. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. यानंतर पाटील कुटुंबियांच्या वतीने प्रतिमा पंकज हे आपलं मनोगत व्यक्त करतील. खरं तर मी आईला म्हणाले होते मी नाही बोलणार, बट शी फोर्स मी. खरं तर आजचं हे पुस्तक बाबांचं पाहिल्यावर बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की अरे साहित्यिक आहे आणि ही रेखाटनं कशी. तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की बाबा साहित्यिक म्हणून मराठीत लिहायला बऱ्यापैकी उशिरा सुरुवात त्यांनी केली. त्यांची रंग आणि रेषांची ही व्यक्त होण्याची पहिली भाषा आहे, पहिलं माध्यम आहे. कारण माझे बाबा आधी त्यांच्या करिअरची सुरुवात म्हणा किंवा एकंदरीत त्यांचं बालपण वगैरे बघता त्यांचा मुख्य कल हा चित्रकलेकडे होता. आणि ते सुरुवातीला चित्रकला शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग ते
म्हणजे एकंदरीत त्यांचं PhD वगैरे झालं, साहित्य क्षेत्रात आले आणि सगळंच बदललं. त्याच्यानंतर आज जे काय आहे त्या बाबांना सगळे ओळखतात. आणि मी आवर्जून इथे आज स्वतः काही न बोलता बाबांसाठी 2 पत्र आज आली आहेत माझ्याकडे, ती वाचणार आहे. एक त्यांचे जे चित्रकला शिक्षक होते वीरेंद्र चित्रे सर, जे मुंबईतच असतात, आणि दुसरे आपले आजचे किशोर मेढे सर, जे काही कारणास्तव आज येऊ नाही शकले. किशोर मेढे सर. ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर किसन पाटील हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. मी प्राध्यापक असल्यापासूनच आमची मैत्री होती. त्यांनी माझ्या आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या सर्वच पुस्तकांचे वेगवेगळ्या नियतकालिकांमधून पुस्तक परीक्षण केले आहे. विशेष म्हणजे जसे माझं नवीन पुस्तक त्यांच्या हातात पडायचं तसे ते लागलीच परीक्षण लिहून द्यायचे. त्याची एक प्रत पोस्टाने मला पाठवायचे, तर दुसरी प्रत कुठल्याही एका नियतकालिकाला. परीक्षण नियतकालिकात छापून आल्यावर न चुकता त्याचं कात्रणही ते मला पाठवायचे. त्यांच्याशी साहित्यिक गप्पा मारणं ही एक मेजवानीच होती. कथा, कविता, समीक्षा, अनुवाद या अशा सर्वच विषयांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मी माझी अनुवादाची पुस्तकं काढत असताना नेहमीच त्यांच्याशी बोलायचो, त्यांचं मत घ्यायचो. काही कठीण शब्दांचे अर्थ त्यांच्याकडून समजावूनही घ्यायचो. त्यांची मराठी, हिंदी, उर्दू सर्वच भाषांवर चांगली पकड होती. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे तयारच असायचं. माझ्याप्रमाणेच ते इतरांनाही अगदी मनापासून मदत करायचे. आणि म्हणूनच ते विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकापर्यंत साऱ्याच लोकांमध्ये लोकप्रिय होते. जनमानसात त्यांची खूपच चांगली प्रतिमा होती आणि आजही आहे. प्रेमरंग हा त्यांचा कविता संग्रह ग्रंथालीकडून प्रकाशित व्हावा ही त्यांची उत्कट इच्छा, आणि आज ती पूर्ण होतीये. मला याचा मनस्वी आनंद होतोय. प्रेमरंगच्या आजच्या या प्रकाशनाला हजर राहू शकत नाही, परंतु मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर मी मगाशी जे म्हणाले ते चित्रे सर. नमस्कार. आज अत्यंत विपरीत प्रसंगाला तोंड देण्यासाठी मी इथे उभा आहे, म्हणजे असतो, पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे येता आलं नाही आहे. अशा या प्रसंगाला सामोरं जावं लागेल असं कल्पनेतही आलं नव्हतं. मी एक सामान्य शिक्षक, मोठमोठ्या दिग्गजांना पहिली मुळाक्षरं शिकवणारे मात्र तिथेच राहतात. आपल्या विद्यार्थ्यांनी यशाची मोठमोठी शिखरं पादाक्रांत केल्याचा अलौकिक आनंद आणि समाधान शिक्षक पायथ्याशी उभं राहूनच भरल्या मनानं उपभोगतात. तसाच मलाही आनंद देणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक नाव म्हणजे डॉक्टर किसन पाटील, आमचे KM पाटील. मी खिरोदाला असताना डॉक्टर किसन पाटील यांचा शिक्षक असण्याचं भाग्य मला लाभलं. त्यावेळी भुसावळजवळील भालोद की पाडळसे येथील कार्यकर्ते आणि नेते KM पाटील यांच्या बंडखोर स्वभावामुळे प्रसिद्ध होते. त्यांना सारे KM बापू म्हणूनच ओळखायचे. किसन पाटलांची बंडखोर वृत्ती आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळेच कुणीतरी KM बापू म्हटले आणि खिरोद्यात त्यांना सारे जण प्रेमाने KM बापूच म्हणायला लागले. बापू म्हणून आम्ही त्यांना सारे संबोधायचो. आमचे महाविद्यालय चित्रकलेचे KMच्या नंतरच्या यशाच्या वाटचालीशी, चित्रकलेनंतर त्याच्या वाटचालीशी त्याचा काय संबंध असं तुम्हाला सगळ्यांना श्रोत्यांना इथे वाटू शकतं. 45-50 वर्षापूर्वी खिरोदा हे कसल्याही फारशा सुखसोयी नसलेलं एक खेडं होतं. जळगाव जिल्ह्यातील एकमेव कला महाविद्यालय ललित कला भवन हे तिथे होतं. अशा ठिकाणी मुंबईहून तिथं शिक्षक म्हणून गेलो असल्याचं सर्वांना खरं तर नवल वाटलं. जळगाव जिल्ह्याच्या खेड्याखेड्यातून कलाप्रेमी विद्यार्थी तिथे यायचे. खिरोदा आणि रोजोदा या जवळजवळ असलेल्या गावातून एकत्रितपणे अनेक अडचणींशी सामना करत ही मुलं कला शिक्षण घ्यायची. त्यांच्यासारखाच मीही उपरा. करमणुकीची कसलीही साधनं नसल्यामुळे संध्याकाळी फिरायला जायचो. कुठेतरी गप्पांचा अड्डा हा नित्याचाच, पण त्यात KM हे एक वेगळंच जग होतं. हो, वाचनाची आवड, मोत्यासारखं सुंदर अक्षर, बोलकेपणा, थोडासा फटकळ स्वभाव, चर्चा आणि वादविवादाची आवड, आणि शिक्षकांशी बोलताना स्वच्छ प्रचलित मराठी बोलणं, यामुळे KM नेहमी विद्यार्थ्यांमध्ये वेगळा आणि उठून दिसायचा. वाचनाची आवड हा आमच्या दोघांच्या जवळकीचा मधला जोडणारा दुवा होता. आमचे वयातही फार अंतर नव्हते.
परंतु माझे भाग्य असे की कितीही मित्रत्वाचं नातं निर्माण झालं तरी कुणाही विद्यार्थ्यानं गुरुशिष्याच्या नात्याला तडा जाऊ दिला नाही. किंबहुना विद्यार्थ्यांशी असलेले हे संबंध त्या काळच्या तिथल्या वातावरणात अनेकांना रुचत नसत, पण त्या सगळ्यातून चांगलंच घडतं. त्याच काळात KM म्हणत असे की ATD होऊन कुठेतरी ड्रॉइंग मास्टर म्हणून चिटकून राहू नकोस. बाहेरून परीक्षा दिल्या तरी चालतील, पण पुढचे पदवी शिक्षण घे, शिकत राहा. माझ्या या पुन्हा पुन्हाच्या आग्रहाने KMच्या अंतरात कुठेतरी ठिणगी पडली होती. नकळत स्फुल्लिंग चेतवला गेला होता. मी ते विसरलोही. मात्र KMनी आपल्या साहित्यिक भरारीचं श्रेय मी त्यांच्या मनात चेतवलेल्या ज्योतीला दिलं. एवढा अभ्यास, वाचन, मनन, अतोनात कष्ट हे सारं त्याचं स्वतःचं होतं, KMचं होतं. मी केवळ मुळाक्षरं शिकवणारा एवढंच खरं तर माझं श्रेय. परंतु KMनी आपल्याला विस्मरणात कधीही जाऊ दिलं नाही. जेव्हा जेव्हा आमच्या भेटी झाल्या तेव्हा तेव्हा हा आदरभाव KMनी व्यक्त केला. मला अक्षरशः त्यांनी लाजवलं. हाच शिक्षकी वसा KMनी पुढं जोमानं नेला. त्याची क्षेत्र आणि क्षितिज विस्तारली होती. मराठी साहित्यावरील प्रेमाची बीजं त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या मनामनातून पेरली. त्यातल्या नावारूपास आलेले कवी, लेखक, संपादक नामदेव कोळी यांचे एक उदाहरण सर्वांसमोर आहे. इतरांशी तसा परिचय होण्याचा योग मला आला नाही, परंतु अनेकांबद्दल ऐकून आहे. तेही KMना त्यांच्या हाती दिलेला वारसा असाच पुढं चालवतील याबद्दल मला पूर्ण आशा आणि विश्वास आहे. त्यांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने डॉक्टर किसन पाटील उर्फ आमचे सर्वांचे KM बापू यांना आदरांजली. त्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना प्रणाम. तर आज इथे उपस्थित न राहू शकलेली ही 2 मनोगतं, आणि खरं तर आभाराचा एक वेगळा कार्यक्रम होणार आहे. पण खरोखर म्हणजे मला ऋणात राहायला आवडेल इथं या ठिकाणी. मी कुणीही काहीही नसताना केवळ आणि केवळ माझ्यासाठी जी माणसं इथं मला पाठबळ द्यायला लगेच तयार झाली, त्यातलं सगळ्यात पहिलं नाव अरुण शेवते सर, किशोर मेढे सर, अर्थात सुदेश सर, आणि माझ्या एका फोन कॉलवर मला पटकन हो म्हणणारे गजेंद्र हिरे सर आणि अरविंद जगताप सर. त्याच्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल की आज तुम्ही सारेजण इथं आलात, माझ्यासाठी आलात, बाबांच्या पुस्तकासाठी आलात. आय एम सो थँकफुल. थँक्यू. हा अतिशय हृदय असा कार्यक्रम आहे, कारण पाटील सरांचं पुस्तकाचं प्रकाशन आज ते इथे असे छायाचित्र रूपाने असताना आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे त्यांना ओळखणार आहेत त्यांच्या मनात असताना हा कार्यक्रम होतो आहे. पण तरी देखील हे पुस्तक त्यांची आठवण सगळ्यांच्या मनामध्ये कायम टिकवून ठेवेल अशा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आपण आता कार्यक्रम करणार आहोत. तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रेमरंग या पुस्तकाचं प्रकाशन करावं. ही सगळीच मंडळी आपापल्या कर्तृत्वाने इतकी मातब्बर आहेत की त्या सगळ्यांची मनोगतं ऐकायला आपण उत्सुक आहोत. तर सर्वप्रथम मी नामदेव कोळी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार आदरणीय मंच आणि श्रोते हो. खरं तर मी डॉक्टर किसन पाटील सरांच्या कुटुंबीय या नात्याने इथं बसलो आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण त्या कुटुंबाचाच मी एक भाग आहे. सरांनी मला घडवलं. डॉक्टर किसन पाटील सर जर मला आज भेटले नसते तर कदाचित मी आज इथवर पोहोचू शकलो नसतो. कवितेत जे काही मी काही लिहून ठेवलं आहे तितकंही जे काही आहे लिहिलेलं ते डॉक्टर किसन पाटील सर यांच्या मार्गदर्शनामुळे. सरांची माझी पहिली भेट ही 2006. मी ग्रॅज्युएशन करून नुकताच जळगावला आलो होतो आणि किसन पाटील सरांच्याविषयी खूप ऐकून होतो की सरांच्या अध्यापन पद्धतीबद्दल, एकूणच त्यांच्या समीक्षक म्हणून खानदेशामध्ये अनेक लिहित्या हातांना किसन पाटील सरांनी वाव दिला. अनेकांच्या जवळपास शेकडो पुस्तकांच्या सरांनी प्रस्तावना लिहिलेल्या असतील. तर सरांचं फक्त नाव ऐकून मी त्या महाविद्यालयात गेलो होतो
आणि घडलं असं की आम्हाला असं मार्गदर्शन करण्यात आलं आधी की आता मराठी हा विषय घेऊन तुमच्या करिअरच्या फार संधी नाहीत, तर तुम्ही अशा काही वेगळ्या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. मग आम्ही पत्रकारितेमध्ये एक प्रवेश घेण्यासाठी गेलो. तिथलं प्रवेश एंट्रन्स दिली, त्या वर्गात जाऊ पण लागलो. पण नंतर पुन्हा किसन पाटील सरांचं नाव ऐकून आणि आमचे सिनियर मंडळी आम्हाला सांगत होती की सरांच्या लेक्चरला एकदा बसून बाकी तुमचा निर्णय नंतर घ्या. झालं असंच आम्ही सरांच्या तासाला बसलो आणि सर कवितेच्या संदर्भातच योगायोगानं आम्हाला एका कविता संग्रहाचा अभ्यास, म्हणजे रानातल्या कविता, नादो मानोऱ्यांच्या कविता संग्रह अभ्यासाला होता. आणि सलग एक आठवडाभर कविता म्हणजे काय ह्या एकाच विषयावर सरांनी आठवडाभर लेक्चर घेतलं होतं. आम्ही अगदी वेगळ्या विश्वास होतो. सरांचं इतका दांडगा अभ्यास होतो की आम्ही तो निर्णय बदलून टाकला आणि पुन्हा आम्ही आमच्या मार्गावर आलो. आम्ही मराठी लिटरेचरमध्ये म्हणजे मराठी साहित्य हा विषय घेतला. म्हणजे निर्णय बदलून टाकण्या इतपत सरांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जे काही अभ्यास आहे त्या क्षेत्रातला, तो त्याला जबाबदार होतं. सरांचं एक कशात प्रभुत्व नव्हतं. सरांचं वास्तुशास्त्रामध्ये चित्रकार तर होतेच सर, पण वेगवेगळं फिलॉसॉफर होते. सरांच्या लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांचं इतकं मोठं योगदान आहे. त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना, जवळपास 14 विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे PhD केलं, 9 विद्यार्थ्यांनी MPhil केलं. म्हणजे तितक्याच सरांनी तितक्या वेळा संशोधन केलं असं म्हटल्याला काही हरकत नाही. बहुश्रुत असं व्यक्तिमत्व. पण माझ्या मते सर इतकं सगळं त्यांचे ओळख असून सर एक सर्जनशील कवी होते आणि या सगळ्या व्यापामुळे त्यांच्यातला कवी हा मागे पडत चालला होता. सरांनी लॉकडाऊन काळामध्ये ह्या ज्या काही वेगवेगळी चित्र केली, त्या चित्र आणि कविता असं त्यांचं एक सातत्यानं चाललं होतं. आम्ही व्हॉट्सअपवर सर मला पाठवायचे, आमची चर्चा वगैरे व्हायची. आणि त्यांना मी खरं तर ग्रंथालीचे आभार मानतो, कारण सरांनी इतकी ग्रंथसंपदा केली. त्यांची अशी इच्छा होती की ग्रंथालीने एखादं तरी पुस्तक माझं करावं आणि तो योग आता जुळून आला. पण दुर्दैवानं सर नाही, ती खंत राहील. तर सरांचे कवी म्हणून हे 4थं पुस्तक आहे. आधीमध्ये बालसाहित्यातले काही चांगली पुस्तकं, झाड झाडोरा आणि फुल फुलोरा अशी 2 बालसाहित्यातली सर्वोत्तम पुस्तकं सरांनी लिहिली. बालसाहित्यात लिहिणं फार कठीण आहे, म्हणजे लहान मुलांसाठी लिहिणं फार कठीण. पण सरांनी सगळ्या स्तरावरच्या वाचकांसाठी लिहिलं आहे, संशोधकांसाठी लिहिलं आहे, विद्यार्थ्यांसाठी लिहिलं आहे. एक समीक्षक म्हणून सरांचं योगदान आहेच. सरांच्या मी ऋणात राहतो. खरं तर मी काही समीक्षक पण नाही आणि चित्रकलेचा अभ्यासक पण नाही. पण प्रतिमा मला म्हटली तुला यायचं आहे, तर कवीने कवितेवर न बोलता कविता वाचली तर जास्त उत्तम. त्यामुळे मी सरांच्या 2 कविता वाचतो. या पुस्तकामध्ये कविता आणि त्यावरचं चित्र असं एक 2 भाग आहे. आणि फार अभावाने मराठीमध्ये असं पुस्तकं सापडली की चित्र आणि काव्य एकाच संग्रहामध्ये आहे. ही सगळ्या कवितेमधून मला आवडलेली कविता, ह्या सगळ्या कविता 10 ओळींची कविता, म्हणजे दशपदी आपण म्हणूया. डोळ्यात चंद्र, उभं हवी सोबतीची नको अलानी फलानी, उभं हवी सोबतीची नको अलानी फलानी, आलंगनाच्या क्षणांची गाऊ प्रेमाचीच गाणी. थांबलेला काळ डुबे प्रिय रात्रीच्या गर्भात, मनसोक्त डुंबायाचे प्रेमाच्या ग सागरात. आपल्यात पाहती ग चोरून नक्षत्र सारी, शांत शीतल दिसते डोळ्यात चंद्राची स्वारी. अमोघ जगणे प्रिये तुझ्यावर प्रेम जडे, असे क्षण भोगताना मोहालाही मोह पडे. तुझी निर्मोही सोबत सारे मोकळे आभाळ, तुझी निर्मोही सोबत सारे मोकळे आभाळ, असे उडण्याचे वेद लागे सदा सर्व काळ, असे उडण्याचे वेळ लागे सदा सर्व काळ. आठवणींचा झुला अशी एक कविता आहे. दूर दूर माळावर वृक्ष काग हेलावतो, त्याला बांधलेला झोका कसा उंच उंच जातो. झोक्यावर झोके तुझे चालले मन मुराद, मन तुझे ग बाजिंद रोमरोमी आल्हाद. सय तुझ्या मनातली लांबून कडे मला, मन मुक्त तू झुलाव आठवणींचा ग झुला.
उंच जाई झोका तसा मन पक्षी भरारतो, खाली येता प्रेम पक्षी मातीशी नाड जोडतो. आज दिसले स्वप्नात झोका तुला मी देताना, आज दिसले स्वप्नात झोका तुला मी देताना, पाठीमागच्या स्पर्शात अस्पर्शानं भोगताना, पाठीमागच्या स्पर्शात अस्पर्शानं भोगताना. धन्यवाद. आज इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. धन्यवाद. एका उत्तम कवीकडून तितकंच उत्तम काव्य वाचणं आणि ते ऐकण्याचा असा याची देही अनुभव मिळणं हा सुद्धा एक खूप छान योग आहे आणि तो आज इथे आपल्याला लाभला आहे. खूपच छान गोष्ट आहे. त्यानंतर दुसरे तितके मातब्बर असं व्यक्तिमत्व ज्येष्ठ कवी आणि संपादक अरुण शेवते सर इथे आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर गजेंद्र अहिरे आणि अरविंद जगताप आणि नामदेव कोळे असताना मी काही बोलायची गरजच नाही. कारण प्रतिमाला मी नेहमी म्हणालो की बाबा लोकांमध्ये बसलेलं अधिक चांगलं, म्हणजे शेजारचे काय बोलतात समोरचे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने ऐकू येतं. पण प्रतिमाचे काय माझं ऐकलं नाही, त्यामुळं मला या ठिकाणी बोलावं लागतं. खरं तर किशोर मेढे हे माझे अत्यंत जवळचे मित्र आणि किशोर मेढेंचा मला एकदा फोन आला होता की किसन पाटलांचा एक संग्रह काढायचा आहे आणि तो ग्रंथालयाने काढावा अशी माझी त्यांची खूप साऱ्यांची इच्छा आहे. तर त्यामुळे मी सुदेशला फोन केला आणि सुदेश हा आमच्या सगळ्या मित्रांचा हिरो असल्यामुळे, आणि हिरोचं एक वैशिष्ट्य असतं की तो कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही आणि त्याच्या अवतीभोवती कुठलेही खलनायक नसल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं सुदेश पटकन मला म्हणाला की अरे तू किशोर मेढ्यांना आणि सरांना माझ्याकडे पाठव, आपण त्यांचा संग्रह काढू. आणि सुदेशचं वैशिष्ट्य असं की तो काही कवींच्या बाबतीत विशेषतः की न वाचता तो पुस्तक प्रकाशित करतो. याचं कारण असं त्याचं कवींवर खूप मनापासून प्रेम आहे. म्हणजे इतर संग्रह तो वाचतो, याचा आता कुणी गैरसमज करून घेऊ नका की न वाचताच पुस्तकं प्रकाशित होतात. पण त्याला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये आता फेसबुकवर सुद्धा कवी आणि कवितेविषयी चर्चा चालू आहे की कविता संग्रह किती खपतात, किती जातात, किती काय असं. पण या पार्श्वभूमीवर सुदेशचं मला एक फार मोठं कौतुक वाटतं. तो असं म्हणतो की कविता हा सगळ्या वाङ्मयामध्ये सर्वश्रेष्ठ प्रकार आहे, कारण तो लिहायला कमी वेळ लागतो पण तो जगायला जास्त वेळ लागतो, असा तो कविताचा वाङ्मय प्रकार आहे. आणि त्यामुळे सुदेश मला नेहमी म्हणतो की तुझ्यापैकी कोणी चांगले कवी असेल त्यांना सांग, आपण जरूर त्यांचा संग्रह काढू. आणि त्यामुळे सुदेशने आत्तापर्यंत ग्रंथालयात मला वाटतं केवळ एक 200 ते 300 कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केले असतील. आणि ते काढताना पुन्हा त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की अनेकदा कविता संग्रह म्हणतं की नाही आपण काढू, मग कसाही कागद वापरायचा, कसंही कव्हर वापरायचं, असे बरेच प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात. पण सुदेशचं वैशिष्ट्य असं की कुठल्याही कविता संग्रहाला तो उत्तमपैकी नॅचरल शेडचा कागद वापरतो, मुखपृष्ठ उत्तम असतो आणि यामुळे एक चांगल्या प्रकारचं रसायन असं जमून येतं. मी सुदेशची स्तुती यासाठी करत नाही की त्याने माझा संग्रह काढावा म्हणून, कारण कवी म्हटलं की त्याला वाटतं की आपण थोडंफार बोललो म्हणजे आपल्याही पुढे संग्रह निघेल. पण त्याचे माझे संबंध असे की मी असं म्हणण्याची काही गरज नाही. आणि प्रतिमाचं या ठिकाणी मला खूप कौतुक करावं असं वाटतं का अनेकदा काय होतं की वडील गेल्यानंतर एक जी पोकळी आपल्या मनामध्ये जी येते ना, एक अस्वस्थपणा येतो आणि अस्वस्थपणातून वडिलांसाठी काहीतरी आपण करावं असं तिला वाटतं. म्हणून प्रतिमाचे मला किमान 10 ते 12 फोन आले की कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांचा पुस्तकाचा समारंभ झाला पाहिजे. तर तिला एकच म्हणाल की अरे तुझ्याजवळ इतकी मोठी माणसं आहेत, गजेंद्र अहिरे आहेत, अरविंद जगताप आहेत, त्यामुळे त्यांनी बोलवलं, तू बोलवतं ते येतील आणि त्यामुळं कार्यक्रम होईल. आणि मला फार आनंद वाटतो की या ठिकाणी ते दोघंही खरं वेळात वेळ काढून आले, कारण आमच्या दोघांपेक्षाही त्यांचं अत्यंत वेळ शेड्यूल आहे. आम्ही काय येऊन चक्कर मारून इथे येऊ शकतो. त्यामुळं गजेंद्र अहिरे नंतर वृंदा अहिरे सुद्धा इथं आल्या कार्यक्रमाला, तर याचा मला फार आनंद वाटतो. आणि किसन पाटलांचं माझे कधी 2-3दा मी फोनवर बोललो सरांशी, पण माझे एक मित्र आहेत डॉक्टर सुप्र कुलकर्णी, ते सरांचे खूप जवळचे मित्र, तर त्यांच्याकडून मी सरांविषयी खूप ऐकून होतो. आणि जरी आपली ओळख नसली तरी कवीची जात ही त्याला काही ओळखायची गरज लागत नाही. त्यामुळं किसन पाटलांचा संग्रह निघतो याचा मला अतिशय आनंद वाटतो.
आणि मला असं वाटतं की भाषण करण्यापेक्षा आता गजेंद्र अहिरेचं वैशिष्ट्य असं की ते हिंदीमध्ये कविता करतात आणि मराठीतही कविता करतात, त्यामुळे या दोघांनी जास्त बोललेलं अधिक उचित होईल. तर मी फक्त सरांची पहिली जी अनुराग कविता आहे ती मी वाचतो. खरं यातल्या मला अनेक कविता आवडल्या, पण मला असं वाटतं की कुठलाही कवी ज्यावेळेस आपलं कविता संग्रह प्रकाशित करतो त्याच्या अनुक्रमणिका करताना काहीतरी मनामध्ये असतं की ही पहिली कविता असावी, दुसरी कविता असावी. तेव्हा मी असं ठरवलं की सर आज जर कार्यक्रमाला असते तर ते म्हटले असते की पहिली माझी जी कविता आहे ती मी वाचतो. त्यामुळं त्यांची जी पहिली कविता आणि जी दुसरी कविता आहे ही दोन कविता वाचून मी सरांना अभिवादन करतो. पहिल्या कवितेचं नाव आहे अनुराग. सांग सखे सांग मला, सांग सखे सांग मला, काय चाललंय मनात, मनातले माझ्या प्रिये सांगू काय मी कानात. छंद तुला लाजण्याचा, छंद तुला लाजण्याचा, मनोभर लागला, दिशी मानेला झटका, अनुराग साजनाला. सारं काही देऊन तू काय असे लपविसी, छुपा तुझा रुसवा ग माझ्यावर तू काढसी. चमकती चांदण्यात चमचम नेत्रज्योती, चमकती चांदण्यात चमचम नेत्रज्योती, विरह जातो पवन उजळते मग प्रीती. मन कवडी तू प्रिये, मन कवडी तू प्रिये, सांग तुझ्या मनातले, एक सारे तुझे माझे, एक सारे तुझे माझे, मनसोक्त दोघातले, मन कवडी तू प्रिये, सांग तुझ्या मनातले. आणि दुसरी कविता आहे त्यांची सर्वस्व दान. सखे तुझ्या नसण्याने भोवताला अंधारतो, सखे तुझ्या नसण्याने भोवताला अंधारतो, तुझ्या नित्य असण्याने प्रेमरंग उजळतो. तुझ्या माझ्या असण्याचे, तुझ्या माझ्या असण्याचे स्वप्न पडले काळाला, स्वप्नाचे सत्यात तू असता सोबतीला. तुझा श्वास माझा श्वास, तुझा श्वास माझा श्वास, जन्मजन्मी सहवास, कस्तुरीच्या गंधातला नित्य घडावा प्रवास. तू 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 अन्मी तरीही, तू तू अन्मी तरीही, एकमेव अभिन्नच, प्रकृती तू पुरुषाची, द्वैत तरी अद्वैतच. वेगळे आपले असे काही नाही जगात या, वेगळे आपले असे काही नाही जगात या, सर्वस्वाचं दान पडे दोघे मिळून भोगूया. सखी तुझ्या नसण्याने भोवताला अंधारतो, तुझ्या नित्य असण्याने प्रेमरंग उजळतो. सर्वांना अभिवादन करून मी माझं भाषण संपवतो. खूप अप्रतिम अशा कविता आहेत. प्रेम हा विषय असा आहे की ज्याची रंग त्याचा कधी फिका होत नाही. जसं मोराचं पीस असतं, किती जुनं झालं तरी वहीमध्ये पुस्तकामध्ये ठेवल्यानंतर सुद्धा ते बघणाऱ्याला आनंद देत राहतं. तसं ह्या प्रेमावरच्या कविता आपल्या सगळ्यांना कायम आनंद देत राहतील. सगळ्यात विशेष मला त्याचं असं वाटतं की त्यातली जी चित्र आहेत ती चित्राची जर शैली बघितली तुम्ही तर अस्सल भारतीय शैलीची ती चित्र आहेत. म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परकीय संस्कार नाही आहे आणि स्वतःची एक स्वतंत्र, प्रत्येक त्या चित्रकाराच्या खाली सही नसली तरी हे ह्या चित्रकाराचं चित्र आहे असं ह्या प्रत्येक चित्रातून जाणवून येतं. हे प्रत्येक चित्रातून एक मला स्वतःला चित्रकलेचा अभ्यासक म्हणून मला ही जाणवलेली गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटली. ही जशी एक शैली असते तशी एक शैली आजचे प्रमुख जे उद्घाटक आहेत त्यांची स्वतःची एक शैली आहे, त्यांच्या चित्रपटांची एक शैली आहे की हा चित्रपट म्हटलं की तो ह्याचा वेगळेपण आहे, तो गजेंद्र अहिरेंनी केला आहे असं चित्रपटाचे अभ्यासक असतील किंवा प्रेक्षक असतील ते जाणून असतात. तर असे लोकप्रिय दिग्दर्शक लेखक गजेंद्र अहिरे यांना मी कवी आजच्या संदर्भामध्ये कार्यक्रमाच्या त्यांचं कवी असणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर असे कवी गजेंद्र अहिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रतिमा माझ्याकडे ॲसिस्टंट डायरेक्टर म्हणून 2 सिनेमांसाठी काम करत होती मागच्या 2 वर्षांपूर्वी. तर तिच्या थ्रूच मला हे कवी समजले होते तेव्हा, कारण ती बाबांविषयी बोलायची बऱ्याचदा. एकदा आम्ही तिच्या घरी असताना काम करत असताना तिने काही चित्र दाखवली होती, फार इम्प्रेसिव्ह होती, फार वेगळ्या शैलीतली चित्र होती. आणि मला असं वाटलं तू हे कधी काढलंस हे सगळं. तर ती म्हटली मी काढतेच,
पण ही बाबांची चित्र आहेत. तर ती फार सुंदर चित्र होती. आणि मग तशी चित्र मग परत परत येत गेली आणि ती फार इंटरेस्टिंग होती. असं हळूहळू उलगडत गेलेलं हे व्यक्तिमत्व. मला ते जे काही समजले ते प्रतिमाकडनंच समजले. प्रतिमा पण उत्तम लिहिते आणि उत्तम चित्र काढते. तर तिचा मला जेव्हा आत्ता फोन आला की असा एक कविता संग्रह आपल्याला प्रकाशित करायचा आहे, तर ते सगळे संदर्भ लागले. मधल्या काळात जेव्हा बाबा गेले तेव्हा पण आम्ही बोललो होतो, तेव्हा पण ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आला होता. मला खरं त्यांचं काही वाचलेलं नव्हतं. आत्ता इकडे यायचं तेव्हा प्रतिमाने मला काही पुस्तकं पाठवली आणि मी ती वाचली. तेव्हा एक म्हणजे मला असं वाटलं की आपल्याकडून सुटलेलं काहीतरी होतं जे मला आता पुन्हा एकदा वाचनात आलं. सो थँक्यू फॉर दॅट. ते मला वाचता आलं. मला फार बोलण्यापेक्षा मला असं वाटलं की म्हणजे हा संग्रह तर मी वाचलाच, पण ते जुनी पुस्तकं चाळत असताना मला त्यांचा एक जुना संग्रह फार आवडला. मी तो मगाशी पण म्हटलं तो आहे का, तर तो नाही आहे. त्याचे तो आउट ऑफ स्टॉक आहे मला वाटतं वगैरे, पण तो मला सापडला. तो मी घेऊन आलो आहे. शिदोरी हा मला आवडलेला कविता संग्रह आहे. म्हणजे या कवीने कविता गाव्यात म्हणाव्यात कवीच्या, तसं या तर आहेतच, पण मला असं वाटतं यातली एक कविता मी म्हणावी आत्ता, वाचून दाखवावी. कारण हे तसं मला दुर्मिळ वाटलं पुस्तक. इथं तिथं तोंड मारत बसण्यापेक्षा समजून घ्यायला नको का? इथं तिथं तोंड मारत बसण्यापेक्षा समजून घ्यायला नको का आपल्या आयुष्याचा जमा खर्च? तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या बाजार गप्पांना अलीकडे खूपच ऊत आलाय. हे पुस्तक जुनं आहे, पण ही कविता खूप आजची आहे. आज दुपारची कविता आहे ही. इथं तिथं तोंड मारत बसण्यापेक्षा समजून घ्यायला नको का आपल्या आयुष्याचा जमा खर्च? तोंड पाटीलकी करणाऱ्यांच्या बाजार गप्पांना अलीकडे खूपच आलाय ऊत. कुठलीही कुवत नसणाऱ्यांनाच अलीकडे सुचतात गुणवत्तेच्या गप्पा. उथळ आणि सवंग प्रसिद्धी लोलुपांनाच अलीकडे वाटू लागली आहे नैतिकतेची गरज. अशा विधिनिषेध शून्य लोकांनाच रातांधळे असूनही सगळीकडे दिसू लागलंय सांस्कृतिक धन. प्रकृती ही नीट सांभाळू शकत नाही अशा बेगडी संस्कृती रक्षकांची ठेचून संपवायला हवी अनावरस विकृती. पोटा पाण्याचे अन कपड्या लत्त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत अजून वासून. बोल घेवड्या शब्दांचे देशभक्तीचे उगाच लावू नको हो मलम. धनदांडग्या भ्रष्ट भेसळखोरांनी आपल्या नफेबाजीनं गिळून टाकली आहे इथली बाजारपेठ. आता शेटजींना जात धर्म वर्णादी परंपरांशी काहीच घेणं देणं नाही. ब्याज खाएगा तो मेरा बेटा खाएगा इतकाच त्यांचा स्वार्थ धर्म. गुंडा पुंडांना पोसून त्यांनी कैद करून ठेवली इथली लक्ष्मी सरस्वती अन स्वातंत्र्य देवी सुद्धा. तर हे आहेत किसन पाटील. तर म्हणून मला असं वाटलं की एक नवीन कविता संग्रह तर येतोच आहे, पण हा उपसला गेला पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. फारच सुंदर. म्हणजे अक्षरशः म्हटलेलं की रवी बघू शकत नाही, सूर्याचे किरण जिथे पोचू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा कवीची प्रतिभा पोचते. तर आपण आत्ता प्रेमाचे रंगाचा काव्यसंग्रह बघत असतानाच वास्तवातले जे काही बोचणाऱ्या टोचणाऱ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा कवीला कशा भिडतात आणि त्यावेळेला त्याची जी शब्दकळा आहे ती गुलाबाप्रमाणे न घेता काट्याप्रमाणे कशी आपल्या अंतःकरणापर्यंत टोचते आणि एखादा थेंब जर आपण संवेदनशील असलोच तर कसा बाहेर येऊ शकतो याचं ह्या कवितेतून आपल्याला सगळ्यांना प्रत्यंतर आलं आणि ते इतक्या सार्थपणे समर्थपणे गजेंद्रजींनी वाचलं. खरंच खूप म्हणजे मला वाटतं की त्या TV चॅनलसारखं नाही, पण खरोखरी आपल्याला काय वाटलं ते आपण एक छान जोरात पुन्हा टाळ्या वाजवूया. आणि
एक दाद म्हणत नाही, पण एक मनाला जी भिडलेली आहे त्याची आपण पावती त्यांच्यापर्यंत पोचूया. ह्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे पत्र ह्या एका जिव्हाळ्याच्या गोष्टींनी घराघरांमध्ये पोचलेले असे अरविंद जगताप. की आता ईमेलच्या जमान्यामध्ये खरं पत्राबद्दल लिहायचं आणि बोलायचं हेच खरं म्हणजे जुन्या गोष्टींचे गहिवर काढण्यासारखं आहे, पण तरी देखील काही गोष्टी कधीच जुन्या होत नाहीत. तसं हे पत्र आहे. तर ह्या पत्राच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोचलेले अरविंद जगताप आज आता आपलं मनोगत व्यक्त करतील. ती पत्राची ओळख इतकी झाली म्हणजे जवळपास पोस्टमॅन करून टाकलं लोकांनी मला. ती जरा थांबवायला म्हणून मी गेली वर्ष दीड वर्ष पत्र पण लिहिलेलं नाही. तरी ग्रंथालयवाल्याने ते पुस्तक काढलं पत्रास, कारण की त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यातच पण एक गोष्ट फार महत्त्वाची वाटली की माझा तसा कधीच परिचय नव्हता किसन पाटलांशी. मी त्यांची प्रतिमा बघत आलो होतो, पण ती ज्या पद्धतीने पुस्तकं पाठवल्यानंतर मी वाचलं, म्हणजे अगदी लोकसाहित्यातलं पण त्यांचं काम बघितलं. किंवा गजेंद्र नेहमी वेगळी गोष्ट शोधतो, तो स्वभावच आहे. तर पुन्हा इथे त्यांनी एक जुन्या कविता संग्रहातली कविता, पण इतकी महत्त्वाची कविता की जी आज खरोखर आत्ता या क्षणाला आपली वाटणारी, रिलेव्हंट वाटणारी आहे. पण यातून कवी तर कळतोच, पण माणूस म्हणून म्हणजे मला हा माणूस मोठा असेल असं वाटलंच नाही, वाटतच नाही. म्हणजे या माणसातलं लहान मूल हे कायम दिसतं, कवितेत दिसतं. मला विशेष त्या नामदेवने पण उल्लेख केला की झाडोराचा उल्लेख करावा वाटतो, की ते खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. खूप छान कविता आहेत आणि तो प्रयोग खरं तर वारंवार व्हायला हवा. मुलांसाठी असे प्रयोग खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे खरं तर कवी हा दावा करत असतो की मी कवी आहे, कविता माझी आहे, पण ते खरं नसतं. कविता शोधत येत असते कवीला, कविता स्वतःहून येत असते त्या कवीकडे. नाहीतर मग सगळेच कवी झाले असते. 10वी 11वी 12वीपर्यंत सगळेच असतात कवी, पण ती शेवटच्या पानावरची कविता असते. आणि त्यानंतर जो उरतो, त्यानंतरही जो असतो, म्हणजे ती खून करत असते ना देवी येऊन आपल्याकडे, ती अंधश्रद्धा असते ना, ह्याच्या दारावर फुली मारली त्याच्या, ती निवडत असते ना, तशी कविता निवडत असते, कवी निवडत असते. आणि असे सुदैवी माणसं कवी असतात. जोपर्यंत त्यांच्या वहीत ती लिहिलेली असते तोपर्यंत ती त्यांची कविता असते, डायरीत असते तोपर्यंत त्यांची कविता असते. जेव्हा ती पुस्तकात जाते तेव्हा ती कवीची कविता उरत नाही, ती लोकांची असते. त्यानंतर कवीने भानगडीत पडू नये त्या कवितेच्या, आपली आहे 50 वेळा वाचावी किंवा असं. ती लोकांची होऊन जाते, लोक वाचतात आणि ती त्याची समीक्षा, त्याच्याबद्दल लोक काय बोलतात हा प्रश्न नसतोच. म्हणजे कवी कविता लिहून मोकळा होतो. तो तसा समीक्षकांना फार गंभीरपणे घेत असेल तर मग तो थोडंसं गडबड झाली आहे त्याची. तो लिहिलं की कविता विसरून जातो कवी, ती नवीन काहीतरी शोधात असतो. आणि आजच्या काळाची हे संदर्भ निघत आहेत किंवा ह्या सगळ्यात, त्यातला मला तो कवीचा एक मुलाचा किस्सा आहे. एक हिटलरच्या विरोधात कविता लिहिली म्हणून त्या माणसाला शिक्षा होते. तर तो मुलगा त्या माणसाचं म्हणतो की आईला म्हणतो, प्रश्न विचारतो की आई, हिटलरच्या विरोधात कविता लिहिली म्हणून हिटलरने वडिलांना का शिक्षा केली, बाबांना का शिक्षा केली, त्याने पण बाबावर एखादी कविता करायची ना. तर त्याच्या आईचं पण उत्तर खूप चांगलं आहे की त्याची आई त्याला म्हणते की हिटलरला एवढी अक्कल असती तर तो हिटलर कसा झाला असता, त्याला कविता सुचली असती तर तो हिटलर कसा झाला असता, त्याचं हृदय जर कवीचं असतं तर तो हिटलर कसा झाला असता. तर हा कवींमधला आणि अशा प्रवृत्तींमधला फरक असतो. आणि अशी माणसं, इतकं थेट भाष्य करणारी माणसं खरं तर खूप नेहमी गरजेची असतात. त्यांचे शब्द खूप गरजेचे असतात. कारण आता जसं ते नेहमी वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे, पण तरी ते जे न देखे रवी वगैरे, ते देखे कवी. तर कवीला आपल्या बाजूची समस्या पण आता दिसेनाशी झाली आहे. कवीचे ब्र काढायची पण हिंमत फार कमी झाली आहे. आता कवी बऱ्याचदा राजकारण्यांनी ठेवलेले असतात. ती कला केंद्र बंद झाल्यामुळे मला वाटतं आजकाल कवी ठेवायची फॅशन सुरू झाली.
पण हे आपण कुठेतरी गंभीरपणे घेतलं पाहिजे की असं भाष्य, असं मांडणारी माणसं ही सगळ्यात जास्त गरज आहे. आणि अशा कवीचं म्हणजे मुळात किसन पाटलांचं महत्त्व मला आत्ता या क्षणी आणखी खूप का वाटलं की नामदेव कोळींसारखा विद्यार्थी त्यांनी घडवला आहे. म्हणजे आज खरोखर महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्याही कवींना जोडणारा किंवा त्या कवींना ओळख मिळवून देण्यासाठी झटणारा किंवा त्या कवींच्या कवितावर खरोखर मला फार कमी माणसं माहिती आहेत की ज्यांना लोकांची कविता वाचून आनंद होतो किंवा ज्यांना लोकांच्या कवितेत इंटरेस्ट असतो अशी मराठीत तर मी माणसं नाही पाहिली, फार कमी कवी पाहिलेत. पण नामदेव कोळी त्यातला आहे की ज्याला लोकांच्या कवितेचा पण आनंद होतो. आणि असा माणूस ही मराठी कवितेत एवढं मोठं काम करतोय, स्वतःच्या कवितेच्या पलीकडे काम करतोय. तर असा विद्यार्थी ज्या गुरुने घडवला असेल ते किसन पाटील किती म्हणजे पारदर्शी आणि किती नितळ होण्याचं व्यक्तिमत्व असतील असं नामदेवकडे बघूनच मी अंदाज लावू शकतो. या ठिकाणी ही सगळी जी मंडळी जमली जवळची, त्यांचे कुटुंबीय, आणि म्हणजे मला सगळ्यात या सभागृहाचं वैशिष्ट्य काय वाटतं, म्हणजे सुधीरजींना मी म्हणलं पण ही वास्तू खरंच उत्तम आहे, खूपच छान आहे. म्हणजे या घड्याळात वेळ नाही, इथं असे कार्यक्रम हवेत की कळू नये, वेळच कळू नये. पण आत्ता या क्षणी म्हणजे जी माणसं म्हणजे शेवती सरांसारखी माणसं आहेत किंवा प्रल्हाद जाधव सरांसारखी माणसं आहेत, म्हणजे ते कॅमेरामॅन त्यांना किती ही सगळी माणसं परिचयाची असतील माहीत नाही, पण ते जवळपास करेक्ट सांगत होते की जरा कॅमेराकडे बघा, कारण ही कॅमेराकडे न बघणारी माणसं आहेत, ही सतत पडद्यामागे राहणारी माणसं आहेत. पण काम यांचं एवढं मोठं आहे, तर अशी सगळी जी माणसं आहेत इथे जमत राहिली पाहिजेत, अशी साधी माणसंच कायम जमत राहिली पाहिजेत, कारण हीच माणसं काहीतरी क्रांती करू शकतात. म्हणजे शाहरुख खानचा बंगला मागाशी येताना मी बघत होतो, मी 2दाच आलो इथे बँडस्टँडकडे. म्हणजे मी अभिनेता नसल्यामुळे मला इकडं मन्नतकडे याची गरजच नाही पडली फोटो काढायला, पण मी दोन्ही वेळा कवींसाठी आलो आहे. मी पहिल्यांदा गुलजार साहेबांकडे आलो तेव्हा मी या बँडस्टँडला आलो, आणि आज किसन पाटलांच्या पुस्तकामुळे या भागात मी आलो. आणि म्हणजे शाहरुखच्या घराबाहेर म्हणजे गर्दी होते, ती चांगलीच गोष्ट होतच राहणार आहे, मोठा माणूस आहे. पण ग्रंथालीच्या निमित्ताने इथे मराठी कवी, मराठी लेखक, मराठी अभिनेते या सगळ्यांनी गोळा होऊन म्हणजे शाहरुखला एकाच दिवशी खिडकीतून बाहेर ढोकवावं असं वाटावं की इथं कोण जमतंय, का गर्दी, या बंगल्याच्या वरती का इकडे का लोक जमतायत. तर हे त्याने एकदा डोकावून बघावं, हे ग्रंथालीचं एवढं मोठं यश नक्की होईल. मी त्याने डोकावून बघण्यासाठी नाही, पण ह्या बँडस्टँड किंवा ह्या मुंबईतल्या ह्या लोकांनी मराठी माणसं काय करतात, मराठी माणसं काय उंचीपर्यंत पोहोचत आहेत हे वळून बघितलं पाहिजे. त्यासाठी आपण म्हणजे कारण बरं मी मराठीच्या मुद्द्यावर बोलतोय म्हणजे मी राजकारण्यांसारखं नाही बोलत आहे. म्हणजे मराठीचा मुद्दा हा त्यांचाच आहे असं नाही, आपला पण आहे. तर आपण या गोष्टीवर काम करत राहूया. किसन पाटलांच्या निमित्ताने ही सगळी मंडळी जमली आणि इतक्या सुटसुटीत आणि इतका नेमका कार्यक्रम हा केला, त्याबद्दल प्रतिमा, तिचे कुटुंबीय आणि हिंगलाजपूर सर या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. काही माणसांच्या बोलण्यानंतर आपण काही बोलूच नाही असं ज्यांचं नेमकं बोलणं होतं, ज्यांनी तसं इलाज नाही सर. आता तुमची पत्र फेमस झाली, त्याला काय करणार, त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्ही किती टाळायचा म्हटलं तरी, पाडगावकरांना किती म्हटलं तरी ते प्रेम म्हणजे प्रेम म्हणायलाच लागायचं. त्यांनी इतर केलं तरी त्याला लोकांची डिमांड असेल. जगताप सरांनी म्हटलं तर ती गर्दी आणि लोकप्रियतेची मन्नत आहे, पण ही कलावंत, रसिक आणि चांगलं काम करणाऱ्यांची जन्नत असेल. तर त्यामुळे तुमच्यासारखे लोक इथे यावेत, इथे चांगल्या चर्चा कराव्यात, आणि ही आपली सगळ्यांचीच वास्तू आहे. यासाठीच ग्रंथालीने हा प्रतिभांगणाचा खेळ मांडलेला आहे, आणि यात सगळ्यांचं स्वागत आहे. इथे असे कार्यक्रम होत, अशा चर्चा होत, इथे ह्या सगळ्या वास्तूतल्या सगळ्या सुविधांचं जास्तीत जास्त प्रतिभावंतांनी आणि रसिकांनी आस्वाद घ्यावा, ह्याच हेतूने ही ग्रंथालीचं काम चालू आहे. तर असे कार्यक्रम पुढेही होणार आहेत. 15 सप्टेंबरला सुधा करमरकरांवरती जे ग्रंथालीने पुस्तक प्रकाशित होतं आहे, सुधा स्मृती, लीलाताई हडप आणि अजित आचार्य यांनी लिहिलेलं, तो कार्यक्रम होणार आहे.
अजून मगाशी सुदेश सरांनी सांगितलं तसं शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा होतील. वेगवेगळी लोक इथे येतात आणि असेच लोक येत राहोत आणि ही वास्तू अशीच नांदत राहो, लोकांच्या मनात आणि हृदयात ह्याला स्थान मिळो अशी आशा आणि विश्वास व्यक्त करतो. आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम समाप्त होत आहे असं जाहीर करतो. कार्यक्रमानंतर आयोजकांतर्फे आणि चहापान आणि पाटील कुटुंबियांतर्फे थोडा अल्पोपहाराची सोय केली आहे, त्याचा सगळ्यांनी आवर्जून आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद.